नमस्कार, मी शिल्पा परुळेकर पै आणि तुम्ही पाहत आहात वसई लाईव्ह न्यूज चॅनल. मंडळी, आज जागतिक महिला दिवस. या महिला दिवसाच्या औचित्य साधून वसई लाईव्ह न्यूजचे संपादक दिलीप डाबरे यांनी एक उपक्रम हाती घेतला आहे की आपल्या परिसरातील कर्तृत्ववान स्त्रिया ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने या समाजावर आपली एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे, त्यांची ओळख अधोरेखित करण्यासाठी त्यांची मुलाखत घेण्याचा आज एक कार्यक्रम आहे. तर ह्या मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे. शिक्षण, समाजकारण आणि संस्कृती संवर्धन या अशा तिन्ही आघाड्यावर अत्यंत प्रेरणादायी त्यांचा प्रवास आहे. तर आज आपल्या सोबत आहेत भारती ठाकूर. नमस्कार. भारती ठाकूर मॅडम, आपल्या वसई लाईव्ह न्यूज चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आभारी आहे. आपला हा संवाद पुढे नेत असताना मी तुम्हाला हे विचारू इच्छिते की आपल्या बालपणाविषयी किंवा शिक्षणाविषयी तुम्ही आम्हाला काय सांगाल? माझं बालपण तसं म्हणजे वडील तेवढे काही आर्थिक परिस्थिती नव्हती आमची. वडील माझे समाजसेवक होते खूप, म्हणजे जनता दलाचं कार्य माझे वडील करत असत आणि वसई नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अरे वा. आणि आजी माझी होती, माझे आजोबा होते ते वसईतले पहिले MLA होते आणि त्यांनी सुद्धा समाजकार्य खूप केलेलं आहे. आजीनी सुद्धा माझ्या समाजकार्य केलेले आहे आणि त्यामुळे समाजकार्याचं बालकडू म्हणा ते मला घरातूनच मिळालेलं आहे. अरे वा, अरे वा. मुख्याध्यापिका म्हणून तुम्ही 4 दशक कार्य करत आहात. तर हे कार्य करताना तुमचा आलेला अनुभव किंवा तुम्हाला कसं तेव्हाची परिस्थिती कशी होती याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे मला त्यावेळेला SSCला 63% मार्क होते. अच्छा. आणि माझ्या मामानी तो युनियनचा, सेंट्रल बँकेत युनियनचा लीडर होता आणि त्यामुळे त्यांनी मला फॉर्म आणला होता बँकेचा. पण असं झालं की म्हापणकर सर हे त्यावेळेला प्राथमिक विभाग पहिलाच त्यांनी काढायचा होता आणि त्यांना समाजसेवा करणाऱ्याच लोकांच्या मुली त्याच्या संस्थेमध्ये हव्या होत्या. आणि आम्ही इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थिनी होतो आणि बाजीपूरमध्ये पहिल्या नंबरने मी DED झाले. त्यावेळेला DEDचं पहिलंच वर्ष होतं. अच्छा. पहिल्या वर्षी 20 जण होत्या आणि नंतरच्या दुसऱ्या वर्षाला 18 जणी राहिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये पहिल्या नंबरने मी 70% गुण मिळवून पहिले आली होती. आणि त्यामुळे म्हापणकर सर वडील समाजसेवक असल्यामुळे म्हापणकर सर रात्री वडिलांकडे आले आणि वडिलांना सांगितलं की तुमची मुलगी मला पाहिजे म्हणून शाळेमध्ये. आणि मी माझी विद्यार्थिनी पण होते ना शाळेची आणि त्यांचं तो जास्त हे होता की माझी विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये घ्यायची. बरोबर. आणि त्यामुळे मग बँकेतली नोकरी करायची की शिक्षिकेची नोकरी असा प्रश्न पुढे आला. त्यावेळेला नागनूर सर मुख्याध्यापक होते. तेव्हा नागनूर सर म्हणाले वडिलांना, आमच्या जवळच राहायचे ना, वडिलांना म्हणाले की तुम्ही 1 वर्ष बघा ट्राय करून शाळेमध्ये, नाही जमलं तर मग बँकेमध्ये ती नोकरी लागेल. पण बघा कसं असतं, दैव म्हणजे काय असतं की त्या शाळेतच मला नोकरी करायची होती. तर 5 मार्च कालचाच 5 मार्चचा दिवस म्हापणकर सर 71ला गेले आणि त्यामुळे काय झालं की मला शाळेतच राहावं लागलं. कारण वडिलांना असं झालं की चंपूताई म्हापणकर मॅडम वरती असा एक दुःखद प्रसंग आला आणि अशा वेळेला त्यांना कसं सांगायचं की माझी मुलगी शाळा सोडून जाणार आहे. बरोबर. आणि त्याच डिसेंबरला, म्हणजे DED पण नव्हतो आम्ही, जूनमध्ये आम्हाला तिथे लावून घेतलं शाळेमध्ये SSC वरती. आणि परीक्षेचा रिझल्ट ऑगस्टमध्ये, जूनमध्ये परीक्षा झाली आणि ऑगस्टमध्ये रिझल्ट लागला. तरी सुद्धा म्हापणकर सरांनी माझ्यापेक्षा मोठ्या ज्येष्ठ महिला होत्या पण त्यांना न लावता मला मुख्याध्यापक म्हणून त्यांनी संधी दिली आणि डिसेंबरमध्ये संस्थेच्या ठरावामध्ये कायमस्वरूपी मुख्याध्यापिका म्हणून माझी नेमणूक केली. म्हणजे खरंच दैव कसं असतं, म्हणजे तुम्हाला तिथे म्हणजे नोकरी मिळायची. आणि स्थापनेचा दिवस बरोबर, म्हणजे प्राथमिक शाळा जून 70 पासून स्थापन झाली. काही जण मला म्हणतात की तुला 18 वर्षी मुख्याध्यापिका कोणी केली, पण ते दैव असतं, शेवटी नशिबाचा भाग असतो. आणि मी म्हणते माझ्या वडिलांची, आजोबांची, आजीची जी पुण्याई आहे त्यामुळे मला हे सगळं लाभलेलं आहे. बरोबर. आणि तुमच्या या मुख्याध्यापिका कार्यकालीमध्ये एखादा संस्मरणीय प्रसंग असेल तर तो आम्हाला ऐकायला आवडेल. असे खूप प्रसंग आहेत
की मी मुख्याध्यापक झाले आणि जेव्हा ज्येष्ठतेचा प्रश्न आला हा त्यावेळेला माझ्या हाताखाली ज्या शिक्षिका होत्या त्या माझ्यापेक्षा ज्येष्ठ होत्या आणि त्यामुळे काही म्हणजे दोघींनी अर्ज केला, ठाण्यापर्यंत अर्ज केला होता. पण आपण कसं जेव्हा आपल्याला हे मिळतं पद एखादं पद मिळतं त्यावेळेला आपण काही ते वाचत नाही की काय काय लिहिलंय लिहिलंय. आणि 18 वर्षी काय अक्कल हो, बरोबर. त्यावेळेला काहीच अक्कल नव्हती. त्यामुळे ते कोणी वाचलंय आणि ठाण्यापर्यंत ते गेलं आणि ठाण्याहून मग शिक्षणाधिकारी आले होते. आम्हाला सुद्धा माहित नाही की काय काय ठराव आहे नेमकं, आणि काय बरोबर. नाही. त्यावेळेला मला कळलं की हा जो ठराव आहे तो ठराव संस्थेने केलेला की कायमस्वरूपी मुख्याध्यापका म्हणून ह्यांची नेमणूक आहे म्हणून. करायची. आणि मग त्या शिक्षिकेंना लिहून द्यावं लागलं की ह्यांचीच मुख्याध्यापिका म्हणून म्हणून निवड झालेली आहे. निवड आहे म्हणजे बरोबर. ती संस्थेनेच केलेली आहे कायमस्वरूपी. आणि त्यामुळे मग तिथे हे झालं. दुसरा प्रसंग सांगायचं म्हणजे शाळेचा रौप्य महोत्सव होता आणि रौप्य महोत्सव वर्षामध्ये असं मला मनात वाटलं की शिवाजी महाराजांचं शिवनेरी किल्ला जन्मस्थान आहे, हा. तर चौथीच्या मुलांना शिवरायांचा इतिहास आहे तर आपण शिवनेरीवर मुलांना नेऊया. आणि त्यावेळेला काही फारशी सोय नव्हती बरोबर. शहापूर वगैरे ह्याच्यात. पण पालकांचं आणि मी म्हणते की ड्रायव्हर जे बसचे त्यांचं सहकार्य मला खूप होतं कारण ओळखीचे होते सगळे. आणि 6 वाजता मुलं जमली आणि मग पालक बोलायला लागले, बाई काय तुम्हाला वेळ लागले का, तुम्ही शिवनेरीवर घेऊन मुलांना चालले. कुठे घेऊन चाललात. आणि मी सुद्धा स्वतः शिवनेरी किल्ला पाहिला पाहिलं होता. नव्हतं. अच्छा. पण माझी एक इच्छा होती की मुलांना शिवनेरी किल्ला दाखवावा. आणि गेलो आम्ही शिवनेरी किल्ल्यावर आणि तो शिवनेरी किल्ला चढता चढता चौथीतली मुलं, त्यामुळे त्यांची दमछाक झाली. मला असं वाटलं कुठल्या कुठे या घेऊन मुलांना आले. घेऊन आले मी. मग वरती गेल्यावर मात्र काय झालं, लिंबाचं सरबत तिकडे. मी म्हटलं सगळ्या मुलांना लिंबाचं सरबत द्या पहिले. पण पुन्हा कानाला खडा लावला की आधी ठिकाण बघायचं आणि मग नंतरच ठरवायचं, मुलांना बरोबर. न्यायचं. पण MECBचा एक पालक होता सोनकवडे म्हणून, हा. त्यांनी मला सांगितलं होतं की शहापूरला आमचं केंद्र आहे तर तुम्हाला काही अडचण झाली तर तुम्ही तिकडे कळवा म्हणून. आणि झालं, आलो आम्ही. 9 साडेनऊ झाले असतील. मुलांना अगदी हातात, प्रत्येक पालकाच्या हातात दिलं आणि दिल्यावर आम्ही घरी गेले. मी घरी जाऊन झोपलं. 2:30-3 वाजता एक पालक आले, बाई आमची मुलगी सापडत अरे नाहीये. बापरे. हा म्हटलं काय झालं हे, मुलगी कशी नाही. म्हटलं तुम्ही तिच्या मैत्रिणींकडे विचारलं का, तुमच्या गावातले कोण असतील त्यांना विचारलं का, कारण आम्ही म्हटलं प्रत्येक मुलाला त्यांच्या हातात दिलेलं आहे. बरोबर. तरी पण नाहीच म्हणतात, नाही माझी मुलगी सापडतच नाही. मग त्यांना आठवण झाली की आमच्या गावातली एक बाई तामतलावर आहे. म्हटलं जाऊन तिच्याकडे बघा. आणि त्यावेळेला काय मोबाईल फोन वगैरे नव्हते, काहीच फोन नव्हते, नव्हतं, बरोबर. काही नव्हतं. आणि म्हटलं जर नाही मिळाली तर तुम्ही माझ्याकडे या, नाहीतर म्हटलं तुम्ही मग तिला घेऊन तुम्ही घेऊन घरी घरी जा. जा, मग बरोबर. ते पालक आले नाही म्हणजे त्याच्यावरनं त्या मिळाली, पालकाला मुलगी मिळाली. मिळाली. म्हणजे बरोबर. असे अनेक प्रसंग आले. आलेले आहे. पालकांची भांडणं सुद्धा मी सोडवलेली आहेत. बरोबर. हो, तेव्हा तो वेळ हो, तशी असे होती खूप ती. प्रसंग आलेत बरोबर. जीवनामध्ये. मुख्याध्यापिकेबरोबरही तुम्ही श्रमिक महिला विकास संघाच्या कार्यकारिणीवर देखील आहात. तर तिथले उपक्रम तुम्ही कसे राबवतात महिलांसाठी? महिलांसाठी म्हणजे काय असतं, नुसतं महिलांनी कष्ट करावे हाच उद्देश नाही आमचा. बरोबर. तर त्यांना बचत करायला शिकवली पाहिजे. बरोबर. मग त्यासाठी त्यांचे प्रॉव्हिडंट फंड आहेत. त्यांना अच्छा. पेन्शन सुद्धा थोडंफार का होईना पण पण ते देतात, मिळतं. बरोबर. मिळतं नंतर त्यांच्या रिटायरमेंट नंतर. आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही खर्च करतो. त्यांच्या आरोग्य तपासणी साठी, दरवर्षी बरोबर. होते. अच्छा. आणि काही ना काही गिफ्ट त्यांना, म्हणजे एक दिवाळीमध्ये जास्त काम करतात म्हणून बोनस बोनस त्यांना देतो. बरोबर द्यायचा. आहे. वर्धापन दिन असतो, गुढीपाडव्याला आत्ताच आहे. अच्छा. हा, तेव्हा तर हे तुम्ही- त्यांना उपयुक्त असे कोणी साड्या, चादर, बॅग बरोबर. अशा प्रकारच्या वस्तू देतो. आणि आज खरं सांगते की त्या महिलांची मुलं आज खूप शिकलेली आहेत, अरे उच्च वा. शिक्षण खरी घेतलेली आहेत. खरी गोष्ट. म्हणजे हे मी म्हणते श्रमिक महिलाचंच हे श्रेय आहे, आहे. बरोबर. अगदी अगदी. थोडंफार का होईना. तसेच भंडारी वनिता समाजच्या तुम्ही अध्यक्ष आहात. तर महिलांसाठी कोणती महत्वाची तिथे कामं केली जातात? आम्ही खाद्य मेळावा पहिला भरवला होता. ओके. तो पण काय झालं, श्रमिक महिलांनी पहिले भरवला होता. त्याचं हे घेऊन, प्रेरणा घेऊन मी म्हटलं आपल्या भंडारी समाजाचं, कारण आमची वालवांग्याची भाजी, अगदी मटण, famous. वडे हे सगळ्यांना म्हणजे लग्नातले पदार्थ फार आवडतात. म्हणून म्हटलं आपण खाद्य मेळावा भरवूया. आणि त्यावेळेला पहिला खाद्य मेळावा भरवला होता तर 75 स्टॉल होते. अरे वा. 55 स्टॉल असे सुके, म्हणजे कपडे, कडधान्य वगैरे. किंवा असे सुकी मासळी बरोबर. वगैरे असे 55 स्टॉल होते.
आणि 22 स्टॉल जवळजवळ ह्याचे होते, खाद्याचे होते. पण मी बरोबर. निक्षून सांगितलेलं की आपले पदार्थ बनवायचे, म्हणून वदडी, मटण वडे, अच्छा. अशा म्हणजे असे पदार्थ आणि वाल म्हणजे भंडाऱ्याचा जीव. भंडाऱ्यांचाच नाही, इतर समाजामध्ये लोकांचाही सुद्धा जीव. वालवांग आवडतं आमचं. मुख्याध्यापिका, आपल्या वनिता केंद्राच्या तुम्ही सदस्या, भंडारी वनिता समाजाच्या अध्यक्षा, आणि याशिवाय त्यांना एक आवड आहे की आपली जुनी संस्कृती जपून कशी ठेवावी. यासाठी त्यांनी ही 2 पुस्तकं देखील प्रकाशित केली आहेत. मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की भंडारी गावगाथा आणि भंडारी लग्नगीते. तर याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? हे म्हणजे काय डोक्यामध्ये असं आलं की आपली संस्कृती आहे ती पुढे जपली गेली पाहिजे, कारण आता जुन्या बायका मिळत नाहीत. आणि मग लग्नामध्ये गाणं म्हणायचं कोणी, ते मामाकडचे लोक येतात, हे येतात, बरोबर. मग त्याच्यासाठी गाणी कधी उपलब्ध होणार. आणि म्हणून मी असा विचार केला की आपल्या ज्या जुन्या बायका आहेत त्यांच्याकडनं गाणी लिहून घ्यायची आणि ती गाणी प्रकाशित करायची. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असं झालं की मुलांना, जी गावामध्ये मुलं राहतात त्यांना आपल्या गावाचा इतिहास माहिती पडला पाहिजे. बरोबर. आणि तो पुढे जपला गेला पाहिजे, जतन केला गेला पाहिजे. आणि म्हणून ते डोक्यामध्ये आलं की आता गावगाथा म्हणून पुस्तक पण काढूया. आणि त्यासाठी आम्ही ते प्रत्येक महिलेला सांगितलं जी त्या गावामध्ये राहते त्या महिलेला सांगितलं त्या गावातले फोटो, म्हणजे फोटो पण आले पाहिजे. बरोबर. म्हणजे मुलांना कळणार की दृश्य स्वरूपात ते दिसलंही पाहिजे. पूर्वी आपलं गाव कसं होतं आणि आता कसं बदल झालाय त्याच्यामध्ये. तर त्या दृष्टीने मी प्रत्येक गावातल्या महिलेकडनं ते माहिती मिळवून घेतली आणि मी स्वतः मात्र त्याच्यावर खूप मेहनत घेतली, कारण मंदार नेनेकडे जाऊन बसून सगळं करणं. आणि मला खूप लोकांनी मदत पण केली, म्हणजे ते लग्नाच्या गाण्यावरचं तुम्ही बघा बाहेरचं ते. तर म्हात्रे म्हणून आहे आमच्या गावामधलं, तरखड गावातलं, त्यांनी मला ती लग्नातली सगळी गाणी आहेत आणि हे देवीचे फोटो वगैरे सगळे त्यांनी मला हे करून दिले. संस्कृतीची नाळ जपण्याचा तुमचा एक छोटासा प्रयत्न, पण खरंच पुढच्या पिढीसाठी तो खरंच खूप उपयुक्त पडणार आहे. यानंतर मनवंतर कला मंडळ या संगीत नाट्य स्पर्धेतील सहभागी होण्यासाठी देश पातळीवर तुमचं यश, म्हणजे ह्या नाट्य संस्थेत राज्य पातळीवर, याबद्दल आम्हाला काय सांगाल? मनवंतर कला मंडळ म्हणजे काय झालं, सुरुवातीला माझ्या आजोबांची 25वी पुण्यतिथी होती आणि त्यावेळेला तुझं आहे तुझं पैसे हे नाटक झालं. आणि आमच्या भंडारी समाजाला एक कलेचं वरदान आहे म्हटलं पाहिजे. तर चिंतामण बाबा खोचुड्याचे आणि निळकंठ राऊत हे दोघं अगदी म्हणजे त्यांनी नाटकासाठी वाहून घेतलं आणि ते त्या नाटकामध्ये काम करत होते. त्याच्यानंतर त्यामुळे त्यांनी मला त्या नाटकामध्ये उषाची भूमिका दिली होती. आणि शाळेचा रौप्य महोत्सव वर्षामध्ये सारं कसं शांत शांत आणि गायवाडीत उतरला पाकिस्तानी गनीम हे आमच्या विद्यावृद्धी समाजाचा रौप्य महोत्सव, त्याच्यामध्ये सुद्धा मला नाटकामध्ये सहभागी करून घेतलं. आणि त्यामुळे काय झालं, नाटकाची आवड निर्माण झाली मला. आणि मग माझं ते अभिनय वगैरे बघून मला मग असं नाटकामधून वगैरे यायला लागली, म्हणजे मागणी यायला लागली की तुम्ही नाटकामध्ये काम करा. मग काय झालं की चिंतामण बाबा, नंतर निळू अप्पा, कृष्णा दादा म्हणून तबलजी होते आमचे, आणि मनू अप्पा, ह्या चौघांनी मिळून ठरवलं की आपण एक नाट्य संस्था काढूया आपल्या समाजाची म्हणून. आणि ती नाट्य संस्था मनवंतर कला मंडळ, त्याची स्थापना आमच्या भाड्याच्या घरामध्ये झालेली आहे. अरे वा. आणि तेव्हापासून जवळजवळ 30-35 वर्ष आज सतत आम्ही संगीत नाटक, आणि नाटकाला एक हरहुन्नरी कलाकार मिळाला. हरहुन्नरी कलाकारपेक्षाही एक आवड. आणि मुली ज्या यायच्या नाटकामध्ये त्या मुलींना, आता संगीत नाटक म्हटल्यावरती शास्त्रीय संगीत गाणाऱ्या मुली पाहिजे, बरोबर, पण अशा मुली आपल्या वसईत काही त्यावेळेला मिळत नव्हत्या फारशा. आणि म्हणून मुंबईहून त्या यायच्या आणि मग त्यांच्या राहण्याची सोय कुठे, मग राहण्याची सोय आमच्याकडे. आणि त्यामुळे बऱ्याचशा, म्हणजे मला 2 मुलगी आहे पण मला मुलीची हौस तशी माझी पुरली आहे. अजूनही त्या मला खूप विचारतायत, मला भेटायला सुद्धा येत आहेत. आणि एका मुलीचं म्हणजे गंगाधर म्हांबरेंची नात सीमा म्हांबरे, ती माझ्याकडे सतत 2-3 नाटकामध्ये काम करायची, तर सतत राहिलेली आहे. आणि आमची आठवण म्हणून तिला जेव्हा मुलगा झाला तेव्हा माझ्या मोठ्या मुलाचं नाव मंदार म्हणून तिने तिच्या मुलाचं नाव मंदार ठेवलं. अरे वा. आणि अजूनही ती संपर्कात असते. आणि यावरून आपला मागे एकदा बोलताना एक किस्सा तुमच्याकडनं ऐकला होता की तुम्ही बाहेर ऑस्ट्रेलियाला कुठे फिरायला गेलो, तिथे पण एक मुलगी जी ह्यांच्या घरात राहून गेली आहे ती त्यांना भेटली
नुसती भेटलीच नाही तर हे जिथे होते तिथे ती स्वतः नवरा आणि मुलांना घेऊन त्यांना भेटायला आली. तिचं मेन सांगायचं म्हणजे असमसेन कुटीनो तिचं नाव, अच्छा. नायगावची पालीची, आणि तिला पारू म्हणायचे. पण ती आमच्या नाटकामध्ये रश्मीची भूमिका तिने केली होती. तिचं बोलणं म्हणजे थोडंसं तुमच्या ख्रिश्चनांचं थोडं असं तसं, पण तिची भाषा इतकी सुधारली ना की सांगलीला जेव्हा आम्ही नाटक प्रदर्शित केलं त्यावेळेला ते परीक्षक विचारायला आले की हिचं नाव असमसेन कुटीनो असून ही एवढी शुद्ध कशी मराठी बोलते. कशी बोलते. म्हणजे हा नाटकाचा फायदा फायदा तिला झाला. झाला की तिला शुद्ध बोलता यायला लागलं. मला म्हणजे बरोबर. मराठी भाषा दिन पण आता अगदी नुकताच अगदी झालाय. बरोबर. म्हणजे बोली भाषेतून ती मराठी शुद्ध बोलायला सुद्धा शिकली आणि ती ऑस्ट्रेलियाला असते पण एक आपुलकी असते, म्हणजे मुलींप्रमाणेच त्या मला झालेल्या आहे. जपतात, बरोबर. आणि त्यामुळे मुलींची मला कधी कमतरता लाभली म्हणजे मी नाही. तर म्हणेन या नाटकामुळे ते जे ऋणानुबंध जपले गेले हो. ते तुम्हाला साता समुद्रा पलीकडे पण त्यांनी ते तुमच्याशी जपले. अगदी अगदी खरंच छान. हो. खूप छान. ऐकून मलाही खूप आनंद आहे. तुमच्या डोळ्यातही पाणी आलंय. हो. आठवण होते ना अगदी ती अगदी मला भेटायला तिकडे आली म्हणजे महत्वाचं नाही, आहे ते ना. खरंच म्हणजे ती ओढ आहे मुलांना ना. घेऊन अगदी, अगदी. ओढ असते ना ती. बरोबर. आजच्या पिढीतील महिलांमध्ये आपण कोणते सकारात्मक बदल बघू इच्छितात? खरं म्हणजे आजच्या सांगू का मी आता महिला मंडळाचं काम करते ना, तर महिला मंडळाचं काम करत असताना आम्ही काय केलं, पूर्वी मी सगळं बघायचे आणि इंग्लिश स्कूल हे आमचं ठरलेलं, कारण मी तिथे सर्व्हिस करत असल्यामुळे हॉल, शाळेचं ग्राउंड असं आम्हाला सगळं मोफतच मिळत होतं. बरोबर. आणि त्यामुळे मला असं वाटायला लागलं की आपण नेहमी आपला शाळेचा हॉल घेण्यापेक्षा आपण गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन हा कार्यक्रम करूया, हळदी कुंकू किंवा खेळाचे सामने. आणि त्यामुळे काय झालं माहितीये, त्या गावातल्या महिलांवरती ती जबाबदारी पडत गेली. बरोबर. आणि त्यामुळे मी खरं सांगू, एक चौबारे म्हणून आमचं गाव होतं, त्या दोन गावांमध्ये जरा वाद होते. ते पण वाद मिटले त्या त्याच्यामुळे. वाद मिटले, त्या महिला एकत्र आल्या ना बरोबर. हो. हळदी कुंकाच्या निमित्ताने आणि या महिला बरोबर. मंडळाच्या निमित्ताने, आणि मग गावामध्ये आपोआप लोक जायला लागले. म्हणजे त्या सगळ्या गावांमध्ये जाऊन त्या महिलांना म्हणजे त्या गावाची काय परिस्थिती आहे वगैरे सगळं कळलं आणि त्या जबाबदारीने वागायला लागले. आणि काटकसरीमध्ये कसा कार्यक्रम करायचा हे देखील आणि तुम्ही- प्रत्येक कार्यक्रमाची जबाबदारी, मग पाहुणे आणणं, त्यांचं- पाहुण्यांचं ओळख करून देणं, हे देणं. सगळं त्या महिलाच करतात आता. अरे वा. मला काही बघावं लागत नाही आता, खर्च सुद्धा त्याच हे हो करतात. त्या बरोबर. करतात. म्हणजे त्या गावातनं काही वर्गणी समाजकारण मिळत कसं नाही. असावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही आहात, की नुसतं मी एक अध्यक्ष आहे म्हणून ना, ते अध्यक्ष असूनही त्या महिलांना हा, जबाबदारी पुढे, देऊन हा. त्यांना सक्षम करणं हे खरं हो, हो, सक्षमीकरण माझं आहे. ते उद्देश आहे. तर भारतीताई, आज या महिला दिनानिमित्त तुम्ही इथे आलात, तुमचा प्रेरणादायी प्रवास आमच्याबद्दल शेअर केला, तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केले, त्यासाठी वसई लाईव्ह न्यूज तर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. वसई लाईव्हनी सुद्धा 8 मार्च महिला दिनाच्या दिनी मला इथे येऊन माझं जीवन उलगडायची संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. मला विशेष सांगायचं म्हणजे या माझ्या जीवन प्रवासामध्ये माझ्या नवऱ्याचा खूप, मिस्टरांचा खूप मोठा सहभाग आहे. कारण कुठलाही महिला मंडळाचा कार्यक्रम जर करायचा असेल तर माझे मिस्टर, त्यांनाच जास्त काळजी असते, अगं तू हॉलवरती स्पीकरचं ऑर्डर दिली का, हे दिलं का, ते, म्हणजे त्यांचं खूप सहकार्य असतं. आणि मेन म्हणजे आमच्या घरामध्येच अभिनयाचं आहे. माझ्या मुलाला सुद्धा राज्य पातळीवरती अरे वा, नाटकाचं अभिनयाचं मृदुंगाचार्याची तिने हे केलं होतं, तर त्याच्यामध्ये त्याला अभिनयाचं विनोदी पात्र त्याचं त्यांना मिळालंय. माझे यजमान आहेत, त्यांनी सुवर्ण तुला या नाटकाचं दिग्दर्शन केलेलं आहे. त्यांना पहिलं क्रमांकाचं बक्षीस तर मिळालं राज्य पातळी, म्हणजे आम्हाला मन्वंतर कला मंडळाला एवढ्या वर्षात पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं नव्हतं, पण ते तेव्हा मिळालं. आणि त्याच्याबरोबर जवळजवळ 8 पारितोषिकं मिळाली. आणि हे मन्वंतरचं यश म्हणते मी. पहिलं, दुसरं आणि तिसरं तिन्ही प्रकारची बक्षिसं आम्ही संपादन केलेली आहेत. आणि वेशभूषेचं 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मला मिळालेलं आहे. म्हणजे आम्ही ज्या संस्था स्थापन केलेल्या आहेत त्याचं चीज झाल्यासारखं आणि मला समाधान वाटतं. वाटतं. आणि कुटुंब समाधान रंगलंय वाटतं. नाटकात असा शेवट छान आहे. अगदी अगदी धन्यवाद. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. मी सुद्धा धन्यवाद.